बापाचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक थेंब सुद्धा खाली सोडून देणार नाही. पत्रकार परिषद घेण्याचं विशेष बाब म्हणजे मागल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजे जलसंपदा विभागाने 34 सुप्रीमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता 4थ्या सुप्रीमाला दिलेली आहे. आणि त्या 4थ्या सुप्रीमामध्ये आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील जी सिंचनापासून वंचित असलेली गावं आहेत त्या गावांचा समावेश व्हावा. खास करून आणे पठार भाग जो कायम आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून दुष्काळी गणला जातो त्याचा प्रामुख्याने त्यात सहभाग व्हावा, समाविष्ट व्हावा. त्याचप्रमाणे आपले कुकडी प्रोजेक्ट अंतर्गत येणारे जे आपले केटी बांधारे आहेत हे कोकडी प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करण्यात यावेत. ही आपली जवळपास 7 ते 8 वर्षापासूनची असलेली मागणी कायम आहे. वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला, बैठका केल्या अधिकाऱ्यांच्या समवेत, माहितीच्या अधिकारात माहिती मागवली, परंतु मोगम उत्तर एकच देण्यात आलं की पाण्याचं नियोजन झालेलं आहे, ज्या वेळेस फेर नियोजन होईल त्यावेळेस तुमचा अग्रक्रमाने विचार आम्ही करू असं अधिकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून सांगण्यात आलं. आता 34 सुप्रीमा बनत आहे, त्याच्यामध्ये अग्रक्रमाने सिंचनापासून वंचित असलेली गावे खामुंडी असेल, पिंपरी असेल, वडगाव आणंद असेल, राजुरी असेल, बेळा असेल, त्याचप्रमाणे आणे पठारचा भाग असेल, 4-5 गावं त्या ठिकाणी त्याजवळ 7,000 हेक्टर क्षेत्र आणे पठारचं आहे. उजवा वडस कॅनलचा जो उजवा कॅनल मंजूर आहे त्या कॅनलमध्ये जवळ 12 गावं येत आहेत. त्या गावांचं क्षेत्र 5-5.5 हेक्टर क्षेत्र आहे. 1994-95ला ज्या टायमाला तिसरी सुप्रीमा बनली त्यावेळेस त्याचं नियोजन त्याच्यात झालेलं आहे. परंतु राज्य सरकारची, शासनाची आणि तालुक्यातील नेत्यांची उदासीनता असल्यामुळे तो कॅनल कार्यान्वित झाला नाही, याची खरी खंत आम्हा शेतकऱ्यांना आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याअंतर्गत जे 5 धरणं आहेत त्या धरणांमध्ये बुडीत बांधारे, मग डिंबे असेल, माणिकडो असेल, पिंपळा जोगा असेल